नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये बनवलेले आहेत चिवळ म्हणतात किंवा चिगळाची म्हणतात त्याला, आणि ही आहे डिंगऱ्याची भाजी। डिंगऱ्या म्हणजे मुळ्याला शेंगा आलेल्या त्याला डिंगऱ्या म्हणतात किंवा शेंगड्या पण म्हणतात। तुमच्या इकडे ह्या दोन्ही भाज्यांचे नाव काय आहेत मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। डिंगऱ्याला काय म्हणतात आणि ह्या चिवळाच्या भाजीला काय म्हणतात, घोळ पण म्हणतात त्याला, लहान पानांचा घोळ असं म्हणतात। तर तुम्हाला ह्या भाज्या नक्की आवडतील आणि सहज बाजारामध्ये मिळतात। सध्या ह्या मुळ्याच्या शेंगा ज्या असतात ह्या सीझनमध्येच मिळतात त्या फक्त, आणि खायला खूप टेस्टी असतात आणि पौष्टिक। मुळाच आपला खूप पौष्टिक असतो, तर मुळ्याच्या शेंगा पण खूप पौष्टिक असतात। तर साध्या सोप्या रेसिपी आहेत, तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। आपल्या चॅनलवरती ह्या अशा पारंपरिक भाज्या, साध्या साध्या रेसिपी असतात ज्या करायला एकदम सोप्या असतात, प्रमाणबद्ध असतात। तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग ह्या गावाकडच्या भाज्या बनवायला सुरुवात करूया। ही भाजी तुम्ही कधी बनवली आहे का? याला चिवळाची म्हणतात, कुणी चिगळाची म्हणतं, किंवा ही अशी शेतामध्ये गवत म्हणून काढून टाकतात। म्हणजे असे बरेचसे ज्या बागायती जमीन असते का नाही त्यामध्ये हे भरपूर उगते। हे असे मुळाला पानं फुटलेले असतात, त्याला एकाला एक असं फुटतं ते, त्यामुळे ते असं खूप पसरतं। आणि टेस्ट जर म्हणाल तर मला तर सर्व भाज्यामध्ये ही भाजी आवडते आणि टेस्ट खूप छान लागते। सर्व भाज्यामध्ये एकदम टेस्टी भाजी होते आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे। 7-8 मिनटामध्ये भाजी रेडी होते ही, आणि चव म्हणाल तर खूप छान लागते। थोडीशी आंबूस टेस्ट असते आणि करायला पण सोपी। आपली गावठी भाजी आहे, गावाकडची असते, गावाकडं खूप मिळते ही, अशी शेतातच असते। तर आपण ती कशी बनवायची ते बघूया। एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि झटपट 7-8 मिनटामध्ये। फक्त तिला निवडायला खूप वेळ लागतो, म्हणजे काय आहे ना, ह्या जॉईंटवरती असे प्रत्येक ठिकाणी त्याला मुळं असतात, ते मुळं काढण्यासाठी वेळ जातो। फक्त थोडासा निवडायला वेळ लागतो, नाहीतर करायला एकदम सोपी आहे आणि चवीला एकदम छान आहे। सर्व भाज्यात टेस्टी म्हणाल तरी चालेल, इतकी मस्त लागते आणि खूप पौष्टिक असते ती भाजी। तर आपण बनवायला निवडून घेऊ अगोदर। तर ही चिवळाची भाजी अशी निवडून स्वच्छ धुवून कापून घेतली बारीक। त्यामध्ये खूप माती असते, 3-4 वेळा धुवून घ्यायची आणि मग नंतर भरपूर पाणी घेऊन अशी वरची काढून घ्यायची, म्हणजे माती ना खाली राहते। खूप त्याला मुळं जास्त असतात त्यामुळे त्याला भरपूर माती असते। तर आता आपल्याला बनवायला सुरुवात करायची, एकदम झटपट होते। कढई ठेवलेली तापण्यासाठी, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल तापलं की त्यामध्ये घालायचं लसूण, तर लसूण छान परतलेला आहे, त्यामध्ये कांदा घालायचा। कांदा टाकल्यानंतर खूप छान लागते भाजी, टेस्ट होते। कांदा छान परतलेला आहे, आपल्याला आता घालायचं ही मिरची पावडर, अर्धा चमचा आहे, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि आपण ही धुवून घेतलेली ही चिवळाची भाजी घालायची। आणि आता ही अर्ध्या तासापूर्वी मूग डाळ भिजत ठेवली होती, ती घालायची, आपल्याला भिजलेली डाळ। मूग डाळ ऐवजी तूर डाळ घातली तरी सुद्धा छान लागते। आणि हे पाव चमचा मीठ, आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि ह्याला आता
5 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचे, म्हणजे हिला आपोआप पाणी सुटतं, त्यामध्ये शिजून निघते. पाणी टाकण्याची बिलकुल गरज नाही. तर 5 मिनिट झालेत. थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, नाही घातलं तरी सुद्धा छान लागते. अशी कूट टाकल्यानंतर मिनिटभर हलवून घ्यायची. अगदी 1-1.5 चमचाच घालायचे, जास्त नाही चांगलं लागत त्यामध्ये. वा, मस्त असा सुवास येतो या भाजीचा. यामधून एक मोठ्या पानाचा चिगळ म्हणतात त्याला, त्याची अशी मोठी मोठी पानं असतात. हा छोट्या पानाचं म्हणते त्याला. हे अशा शेतातल्या भाज्या ज्या आहेत ना, खूप टेस्टी लागतात. त्यामध्ये एक तांदूळचा असतो गावाकडे, पावसाळ्यामध्ये खूप प्रमाणात येतो. अजून कुंजीर म्हणून एक असतो, अजून शिलाची भाजी एक असते. तर ह्या अशा भाज्या खूप चविष्ट लागतात, त्या गावाकडे शेतामध्ये मिळतात. तर आता ही तयार झालेली आहे आपली भाजी, काढून घ्यायची. गॅस बंद करायचा आहे. तर मी जे नावं सांगितले तुम्हाला, त्यामधील तुम्हाला माहिती आहेत का भाज्या? आणि जर माहिती आहेत तर कुठली भाजी आवडते तुम्हाला त्यामध्ये, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि ही तयार आहे मस्त अशी आपली चिवळाची भाजी. एकदम साधी सोपी झटपट होणारी भाजी ही. तर एकदा नक्की बनवून पहा. अशाच पद्धतीने बनवा, एकदम टेस्टी लागते. हिरवी मिरची वापरण्याची सुद्धा गरज नाही. आणि जर तुम्हाला वापरायची असेल तरीसुद्धा चालेल, पण लाल मिरची पावडरने त्याची टेस्ट छान लागते. आपली आपली आवड असते. तरी अशा प्रकारे आपली भाजी रेडी आहे. आता आपण दुसरी भाजी बनवून घेऊ. आणि ही दुसरी भाजी बनवायची आपल्याला, हे आपल्या मुळ्याच्या शेंगा म्हणतात ह्याला, किंवा डिंगऱ्या म्हणतात, शेंगड्या म्हणतात. आणि ह्याची पण खूप भाजी टेस्टी लागते. ह्याची आपण पातळ काळ्या मसाल्याची जी बनवतो भाजी, तशी पण छान लागते, किंवा सुकी पण. आणि ही पण एकदम सोपी आहे बनवायला. तर ह्याला आपल्याला अगोदर असे तुकडे करून घ्यायचे, शक्यतो अशा कवळ्याच घ्यायच्या. खूप टेस्टी लागते याची भाजी. पटपट निवडायच्या होतात. असे तुकडे करून घ्यायचे आपल्याला सर्व डिंगऱ्याचे. हे काही निवडलेत मी, अशा पद्धतीने निवडून घ्यायचे. आणि ह्याची आपण पातळ रस्सा भाजी नाही, सुकी भाजी बनवतो. ह्याची रस्सा भाजी पण खूप छान लागते मसाल्याची. तर आपल्याला ही पण भाजी बनवायची. 2 भाज्या बनवतो आहे आपण, हे रानभाजी. तर ह्या आपण डिंगऱ्या किंवा मुळ्याची शेंगा म्हणू शकता, ह्या निवडून घेतलेत. आता ह्याची आपल्याला झटपट कशी भाजी होते ती बनवायची. एकदम मस्त लागते ह्याची पण भाजी. तर आपण लगेच बनवून घ्यायची ह्याची भाजी. तर कढई ठेवलेली तापण्यासाठी, त्यामध्ये आपल्याला तेल घालायचे. दोन चमचे मोहरी घालायची. मोहरी तडतडली की जिरा घालायचे, थोडंसं हिंग. आणि आता घालायचं आहे टोमॅटो. एक टोमॅटो बारीक टाकायचा. मीठ घालायचे 5 चमचा, म्हणजे टोमॅटो लवकर शिजला जातो. आणि फ्लेम कमी करायची आपल्याला.
2-3 मिनिटासाठी टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. तर टोमॅटो छान शिजला आहे. त्यामध्ये आता हे फक्त लसणाची पेस्ट बनवून घेतली. थोडंसं परतू द्यायचं. तर आता लसूण परतला. त्यामध्ये घालायची अर्धा चमचा मिरची पावडर, हळद, ह्याला मिक्स करण्यासाठी पाणी घालायचं थोडं आपल्याला. काळा मसाला वापरला तरी सुद्धा चालेल. त्याला थोडंसं शिजवून घ्यायचे. तर आता मसाले छान मिक्स झाले. त्यामध्ये आपल्याला आता ह्या डिंगऱ्या घालायच्या. मीठ आपण ऑलरेडी अगोदर घातलेलं आहे. आणि आता फ्लेम लो करायची आणि आपल्याला लो फ्लेमवरती झाकण ठेवून वाफवून घ्यायचे. तर आता 5 मिनिट झालेत. डिंगऱ्या छान शिजलेले आहेत. त्याचाच असतो म्हणजे मुळ्यासारखा सुवास येतो. तर आता ह्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे 2 चमचे. यामध्ये तुम्ही गरम मसाला वापरला तरी सुद्धा चालेल. आणि असंच हे 2 मिनिट आपल्याला सुकी होईपर्यंत असंच राहू द्यायचे. तर आता 2 मिनिट झालेत. खूप छान झालेली ही भाजी. तर भाजी आपली तयार झाली. कोथिंबीर घालायची आणि गॅस आता बंद करायचा आहे का नाही. 10 मिनिटामध्ये तयार होते ही भाजी आणि चव खूप छान लागते. तर आपल्या अशा पद्धतीने दोन्ही गावाकडच्या भाज्या तयार झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीच्या आपल्या ह्या दोन्ही अशा गावाकडच्या भाज्या म्हणजे एक चिवळाची भाजी आणि एक ही आपली मुळ्याच्या शेंगा म्हणतात त्याला, डिंगऱ्याची भाजी. तर एकदम साध्या सोप्या भाज्या आहेत. 10 मिनिटात तयार होते आणि एकदम टेस्टी लागतात. तर एकदा नक्की बनवून पहा, तुम्हालाही खूप आवडतील. आणि कसंही नाही, अशा साध्या साध्या भाज्या खूप छान लागतात आणि पौष्टिक असतात. तर आपण सर्व भाज्या खायला हव्यात. ह्या डिंगऱ्या पण मिळतात बाजारामध्ये आणि हे चिवळ्याचे सुद्धा मिळतात. तर तुम्हाला ह्या भाज्या कशा वाटल्या ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल बटनावरती नक्की क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल, जर रेसिपी आवडत असतील तुम्हाला तर. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.